आलेल्या स्थळाबद्दलची सगळी माहिती तिला दिलेली आहे. आता जे काही करायचंय ते ती ठरवेल. मला काय वाटतं बाबा, आपण जर का प्रत्येक गोष्टीमध्ये खोट शोधत बसलो ना तर चांगल्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्षच होईल ना. म्हणजे या आलेल्या स्थळाचंच बघा ना, त्या मुलाचं हे दुसरं लग्न आहे म्हणून आपण त्याला दोष देत बसण्यापेक्षा समोरून कोणाला तरी भावना आवडली आहे ही चांगली बाजू आपण बघत नाही आहोत ना. आणि काय वाईट आहे या स्थळात? मुलगा चांगला श्रीमंत, काय प्रॉब्लेम आहे भावनाला? दादा मला एक सांग, अरे श्रीमंत घरचा मुलगा आहे म्हणजे स्थळ चांगलं आहे का? अरे जरा विचार कर ना, भावनाताईने जर या मुलाशी लग्न केलं तर लोक काय बोलतील आपल्याबद्दल? हसणार नाही का आपल्यावर? काय हनी बरोबर ना? अरे बापरे, लोक काय म्हणतील याचं यांना पडलंय. हे घरात बसून असतात तेव्हा तेव्हा यांना चिंता वाटत नाही वाटतं लोक काय म्हणतील याची. हे सगळं असं म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. खरं तर आपण सुद्धा तिच्या वयाचा विचार करायला हवा. वय वाढत चाललंय तिचं, त्यात एकही मुलगा होकार देत नाहीये. तिला पण तिच्या फिलिंग्ज आहेत, ती पण हर्ट होतच असेल ना. एनिवे, सगळेच नकार देत होते, त्यात हे स्थळ समोरून आले आणि मेन म्हणजे त्यांना भावनाताई आवडतीये. मग हरकत काय होकार द्यायला? श्रीनिवास, लक्ष्मी, त्यांचं दुसरं लग्न आहे म्हणून काय झालं? अरे काळ बदलला तसं आपण काळाबरोबर बदलायला नको का? वय, पैसा या सगळ्या गोष्टींपेक्षा नवरा आणि बायकोचं एकमेकांशी जुळणं जास्त महत्वाचं आहे. शेवटी संसार करायचा असेल, तो टिकवायचा असेल तर तुमचं जोडीदाराशी जुळणं जास्त महत्वाचं आहे. हो ना, पण हे सगळं तिचं तिला कळायला हवं ना. प्रत्येक वेळीच काही पैसा, नोकरी, रंग, उंची हे बघून संसार सुखाचे होत नाहीत. आता आई बाबांनी काय कमी स्थळं पाहिलीत तिच्यासाठी, पण एकाही ठिकाणी जुळून आलं नाही. मी काय म्हणते, हे स्थळ एवढं समोरून चालून आलंय तर आपण कसलीही खुसपट न काढता सरळ होकार दिला पाहिजे. काय हो? हां, हे बघा, हा निर्णय भावनाचा आहे, तो तिचा तिला घेऊ द्या. आणि जोपर्यंत ती स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत आपण या विषयावर चर्चा करायला नको. बाबा, जर का आपण असेच गप्प बसलो ना तर भावना आयुष्यभर आपल्याच घरात राहील. मग काय करणार आहात तुम्ही? संतोष, आता तुमचं पण वय होत चाललंय, म्हातारे व्हाल काही दिवसांनी. तुम्ही आहात तोपर्यंत तिला सांभाळाल, पण तुमच्या नंतर काय? हा म्हणजे भाऊ म्हणून मी सांभाळेन तिला, पण नंतर माझा पण संसार आहे, जबाबदारी आहेत. बस, खूप बोललास, आता एक शब्दही उच्चारायचा नाही संतोष. बस, तुम्हाला भावनाची काळजी करायची गरज नाहीये कुणालाच. भावना आमची लेक आहे, आमच्यासाठी कधीच ओझं होणार नाहीये ती. आणि तिच्या संसाराची घडी नीट बसेपर्यंत आम्ही दोघं मरणार नाही. झालं समाधान? अहो, देव आहे ना, तो काही वाईट नाही वागणार आपल्याशी. तो दाखवेल आपल्याला मार्ग. आपल्या भावनासाठी जे योग्य आहे ना ते तोच घडवेल. बघा, तुमच्यापैकी कुणालाच भावनाची काळजी करण्याची गरज नाहीये. तेव्हा आता हात सोडते, ही चर्चा थांबवा, हा विषय संपवा. आई, भावना बाळा, ते ना आई, मी श्रीकांत सरांशी लग्न केलं तर तुला आनंद होणार आहे? अगं नाही, काही घाई नाहीये. बघ, तू नीट आई, स्पष्ट काय ते सांग. स्पष्ट सांगू? अगं, तुझं लग्न व्हावं, सुखाचा संसार व्हावा, तू तुझ्या मुलाबाळांमध्ये रमावीस, हेच तर स्वप्न आहे माझं. आणि खरं सांगू तुला, हे स्थळ चांगलं वाटतंय ग. ते श्रीकांतराव आहेत ना, खूप चांगले वाटतायत. मला खरंच वाटतं की तू हो म्हणावंस, तू त्यांच्याशी लग्न करावंस. ठीक आहे, मग तयार आहे मी लग्नाला. काय म्हणालीस? तू तयार आहेस? हो, पण माझ्याबद्दल त्यांना सगळं खरं सांगायचं. सगळं ऐकल्यानंतरही ते लग्नाला तयार असतील तर आपण पुढे जाऊया. हवं तर तू फोन करून सांग.
मीना अगं उभी काय पटकन साखरण देवा पुढे ठेवूया. आई लक्ष्मीताई ओ थांब थांब हा बोला ना. वनजाताई लक्ष्मी बोलते. भावनाशी बोललो आम्ही, ती लग्नाला तयार आहे. काय खरंच? एक मिनिट एक मिनिट होल्ड करा. तुम्ही आत्ता जे बोललात ते एकदा पुन्हा सांगता मला? मी म्हटलं भावनाने लग्नाला होकार दिलाय. वा वा फार छान बातमी दिलीत तुम्ही. वनजाताई आपण भेटू शकतो का? नाही म्हणजे थोडं बोलायचं होतं. हो का नाही, आम्ही उद्याच येतो. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलून घेऊ. आता उशीर कशाला करायचा ना, लवकरचाच मुहूर्त बघू. उद्याच भेटूया म्हणताय? बरं बरं ठीक आहे, आम्ही वाट पाहतोय. हो हो चालेल. गुड नाईट. आई अगं आई. नमस्कार. घरी सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं ठीक. खरं तर एक आनंदाची बातमी आहे. देवीच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने आमच्या भावनाचं लग्न ठरलंय. अरे वा, सगळं काही छान आहे. काल ही साडी देवीला नेसवली होती. ही भावनाला नेसवा. कोणतंही विघ्न येऊ घातलं असेल तर ही साडी तिचं रक्षण करेल. देवीचा आशीर्वाद आहे हा. खूप खूप आभार गुरुजी. आमचे नाना नाही का, आमच्या वडिलांना नेहमी म्हणायचे काय रे, हातपाय मजबूत करायचे असतील ना तर हातापायांना मगरीच्या चरबीचं तेल रगडायचं. मगरीचं तेल. तोंड नको चालू, हात चालव. बस. गुड मॉर्निंग सर. आजचा पेपर येतो. ए इकडे सर. अरे जर जवळ आहे ना. हा थोडं जवळ आहे ना. ताळ्या, तुला माहिती नाही मला वाचता येत नाही ते? हा पेपर पण तुझा बाप वाचून दाखवणार का? सॉरी सर, वाचतो. हा वा वा वा. सर हे बघा, आपल्या सिद्धिराज साहेबांचा फोटो आला आजच्या पेपरात छापून. काय बोलतो? हे काय, हे बघा फोटो आला छापून. हे बघा. अरे खरंच की अरे, आपल्या सिद्धूचा फोटो आला पेपर मध्ये. बघू बघू. हे बघा, हे बघा.
अरे फोटोच बघत बसणार की बातमी पण वाचणार? अहो सर, 3 दिवसाच्या पाणी टंचाईतून गावाची मुक्ती अशी बातमी छापून आली. काय झालं रे? थांब रे काकू, सिद्धूने टँकर आणलं ना, त्याची बातमी आली छापून. अय्या खरंच? आई हे बघा, आपल्या सिद्धूची बातमी आली आहे पेपरमध्ये. अरे वा, चांगलाच फोटो आलाय. आजी बघू. माझा फोटो का छापलाय? येडे डोक्याचे काय? पप्पांचा फोटो छापायला हवा होता ना. कोणी दिली बातमी? बघतोस त्याला. सिद्धू थांब, कशाला उगाच डोकं तापून घेतोयस? बातमी नीट वाच. त्यात तुझं नाव सिद्धिराज गाडे पाटील असं छापलेलं नाहीये, तर संपतराव गाडे पाटील यांचा मुलगा सिद्धिराज गाडे पाटील असं छापलेलं आहे. अरे म्हणजे तुझं आणि तुझ्या पप्पांचं दोघांचंही नाव छापलेलं आहे. याचा अर्थ काय रे? डबल धमाका. आणि हेच तर आपल्याला पाहिजे ना. काय संपत? एकदम 100 नंबरी बोलली आहे तू. सुरेश, रमेश, महेश याचे पोस्टर छापा. सगळ्या शहरात लावा. गावातला काना कोपरा चुकता कामा नाही, समजला? चला निघा. चला तुम्ही पुढे, आम्ही आलोच. अधिराज, काय पप्पा? तू पण तुझ्या मित्रांना झकास पार्टी दे. एन्जॉय. चालेल. मला जरा बाहेर काम आहे, जाऊन येतो. अहो कुठे निघालात? माझे काम. भावाच्या नावाचे पोस्टर चिटवायला? त्यापेक्षा काही महत्वाचं काम नाहीये का तुमच्याकडे? कधीतरी स्वतःचा चांगला विचार करता येतो का? गाडीचं राजकारण कळत नाही तुम्हाला. हे असंच चालत राहिलं ना, आयुष्यभर फक्त तुम्ही पोस्टर चिकटवत राहाल. आणि तुमचा लहान भाऊ कधी एम होईल ना, मला कळणार सुद्धा नाही. आणि तुम्ही कोण व्हाल? त्याचा PA. लक्षात ठेवा. असं काही होणार नाहीये, उगाच काहीतरी विचार करत असतेस. काय करतो? चल चल चल. काय विषय काय? ए भाई, अरे कशाला लढतोय? अरे दिसत नाही? अरे पोस्टर लावतोय आम्ही. दिसतंय ना, ही पोस्टर आमच्या अण्णांची म्हणजे गुणाजीरावांची नाहीये. हा आमचा एरिया आहे. आमच्या एरियात आमची पोस्टर लागणार. तुम्ही इथं पोस्टर लावायची हिंमत कशी केली? आमच्या सिद्धूला जर कळलं ना तुम्ही आम्हाला हात लावलाय, तर सोडणार नाही तुम्हाला तो. कुठे गेलाय तुमचा तो सिद्धू? मंदिरात गेलाय. अरे बापरे, मंदिरात गेलाय. जा बोलू ना, जा. बोलू बाबा कुठे गेले? सगळा ना त्या संपतरावचा प्लॅन. त्याला त्याच्या पोराला आमदार करायचंय ना, तर मंदिरात गेलाय ना, तिथं सापडेल तो. त्याला आणि त्याच्या बापाला दोघांना सोडायचं नाही, कळलं का? आजच्या आज सगळ्यांचा गेम वाजवायचा. चला 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 चला. सिद्धूला फोन. सिद्धू, गुणाजीचे माणसं हात धुवून तुझ्या पाठीमागे लागलेत. तुला शोधायला मंदिरात जातात. ते म्हणत होते तुझा आणि साहेबाचा गेम वाजवायचा.
भावनाला नेसवा. देवीचा आशीर्वाद आहे हा. ही साडी देवीचा आशीर्वाद आहे. सॉरी काकू, ते न विचारता तुमची साडी घेतली. ते गुणाजीची माणसं ऍक्च्युली अचानक आली मारा. काकू आओ, सॉरी काकू. सिद्धू, काय खतरनाक माणसं होती रे. सिद्धू, तू ठीक आहेस ना रे? मी ठीक आहे रे. मला काय होतं काय? साला सालाना धुतलंस, एकेकांना लायकी दाखवलीस त्यांची. जानू, अगं झालं की नाही? अरे अजूनही अरे एक बटन लावायला किती वेळ लागतो तुला जानू? तुझी आई असती ना तर आतापर्यंत नवीन शर्ट शिवला असता तिने. खरंय हा बाबा, अगदी खरं आहे तुमचं. आणि मला माहिती आहे ना, तसंही तुम्हाला तुमच्या बायकोचं कौतुक करायला आवडतंच. आणि ते जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्हाला चैनच पडणार नाही, हो ना? थट्टा करतेस? वडिलांची थट्टा करतेस तू? पण मी तुझी थट्टा करत नाही हा. मी अगदी खरं खरं सांगितलं. ठीक आहे, एक काम करा, हे घ्या. मला वेळ लागतो की नाही मग मी करतच नाही. आणि तुमची बायको आली ना का तिला सांगा, ती तुमच्या या शर्टला बटन लावून देला, तेही 0 मिनिटात. धरा. नाही धरा धरा. नाही नाही नाही, मला माहिती आहे तू सगळी कामं अगदी छानच करते जानू, व्यवस्थित करतेस. फक्त जरा पटपट करशील तर. बाळा जरा बाहेर ये ग. लक्ष्मी, हा लक्ष्मी, माझं एक काम कर ना, जरा याला बटन लावून दे ना. खरं तर मी जानूलाच सांगितलं होतं, पण तुला माहिती आहे हिचं म्हणजे काम कमी बडबड जास्त. अहो तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा. मला ना आनंदाची बातमी द्यायची भावनाला. आनंदाची बातमी? तू उभी काय, जा ना. हो बोलावते. हा काय झालं, काय म्हणताय तुम्ही? काय झालं काय? हे तुझं बरोबर नाही लक्ष्मी. अगं मुलींचा विषय निघाला की तू नवऱ्याला विसरतेस. अहो नाही, तसं नाहीये. मग काय तू नाही नाही, अगं मी मस्करी करत होतो. काय वेळ काढणार, तुम्हाला कधी गंमत करता तुम्ही. मिस भावना दळवी. काय धावपणा चाललाय? आगाऊपणा नाही, आईने बोलावलंय. का? का ते माहित नाही, पण काहीतरी गुड न्यूज आहे म्हणाली. जाऊ दे, चल. अगं चल ग, अगं चल ग. आई आई. भावना ये ग बाळ, ये बस इथे, बस बस. देवीची साडी देवळातल्या गुरुजींनी पाठवली. काल ही साडी ना देवीला नेसवली होती, आज तुझ्यासाठी दिली. देवीचा आशीर्वादच आहे ग. भावना, मला फार वाटतंय ही साडी तू लग्नात नेसावी. नेसशील का ग? आई, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटतंय. अगं आनंदात कशी नसेल भावना, अगं तुझं लग्न होत आहे. बरं तू पटकन तयार हो, कधी पण येतील मुलाकडचे. नमस्कार करते. अगं सुखी राहा. नमस्कार करते. आई, आम्हालाही घेणार ना साड्या? हा काय प्रश्न आहे, घेणार म्हणजे अर्थात खरेदी करायला जायचंय आपण. तुला हवी तशी साडी घेऊ. तू बघ, भावनाचे बाबा लेकीचं लग्न अगदी थाटामाटात पार पाडणार आहेत. अगं बाई आलेच, थांब. भावनाचं लग्न होणार आहे म्हणून आई किती खुश आहेत ना. पण बाबा काय एवढ्या टेन्शन मध्ये दिसतंय? पैशांचा तर प्रॉब्लेम नसेल ना?
आम्ही आई ते आई अगं तू बाबांच्या शर्टला बटन लावणार आहेस? अगं शर्टाचं मी बघते, तुझा ताईला मदत कर तयार व्हायला. आई मी आलेच. हा अहो आणा तो शर्ट. काय तुम्ही पण बट अहो हेच. अहो काय झालं, कसला विचार करता एवढा? लग्नाच्या खर्चाची काळजी वाटते का? नाही अगं काळजी वगैरे काय नाही, फक्त जरा हिशोब करत होतो ना, एवढंच. होईल हो सगळं. नमस्कार. या. मी श्रीनिवास, भावनाचे वडील. नमस्कार, मी श्रीकांत. माझी मुलगी आनंदी आणि माझी आई. आनंदी, आजी आजोबांना ग्रीट कर. हाय आजी. हाय आजोबा. बाळा नमस्कार. अहो नाही नाही, लहान आहे ती आणि किती गोड आहे. तुला माहितीये का मी कोण आहे? भावना आंटी आहे ना तुझी, तिची आई आहे मी. या ना, या सगळे ये. कसला विचार करते? घर बघून अपसेट झालीस? हो. मला अजूनही कळत नाहीये मम्माला या फॅमिलीमध्ये काय दिसलं. किती मिडल क्लास लोक आहेत ही. कसं घर आहे हे? घराचं सोड, मला त्या मुलीचं टेन्शन आलंय. ही 1.5 दमडीची पोरगी आपल्या घरात येणार आणि सगळ्याची मालकीण होणार. तुला खरंच असं वाटतंय त्या फालतू ऑफिस स्टाफ मुलीला मी माझी वहिनी होऊ देईन? करेक्ट, हाच ॲटिट्यूड ठेव. आधीच तुझी आई कधीच आपल्या बाजूने नसते. का जरी मुलगी घरात आली तर नाही, मी हे कधीच होऊ देणार नाही. भावना दळवी आपल्या घरची सून कधीच होऊ शकत नाही. प्लीज एक्सेप्ट करा. श्रीकांतराव, ह्या सगळ्याची काय गरज होती? अहो छोट्या छोट्याच गिफ्ट्स आहेत, चालतं तेवढं. ही माझी मुलगी सुपर्णा आणि हे तिचे मिस्टर रवी. काय करतात जावई बापू? त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. अच्छा, छान. बाबा, तुम्ही भावना आंटीला शोधताय ना? आता भावनाला नाही शोधणार तर कुणाला शोधणार ना ते. मलाही त्या मुलीशी भावना, भावना नाव आहे माझ्या मुलीचं. सॉरी भावनाशी बोलायचंय. मी भेटू शकते का तिला? हो हो, ती तिकडे खोली तिची. खूप छान दिसतेस. एक्सक्यूज मी, या ना आत या. कशी आहेस भावना? छान दिसतेस. ही कोण? मी जान्हवी, भावनाताईची लहान बहीण. ओह नाईस. भावना, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. ठीक आहे, बोला तुम्ही. माझ्या खोलीत येऊन मलाच खोली बाहेर काढते. समजते कोणी स्वतःला? अगं मी पण किती सिली आहे ना. मला तर असं वाटलेलं की तू मॅरिड आहेस.
आणि तुला एखादा बेबी पण असेल. पण मम्मा जेव्हा तुझ्या घरच्यांशी बोलून गेली ना, तेव्हा मला समजलं तुझं अजून लग्नच झालेलं नाहीये. तशी यंग दिसतेस तू. अगं नाही, खरंच बिलीव्ह मी, खरंच तू सुंदर आहेस. आय मीन तुला यापेक्षाही चांगला मुलगा मिळू शकेल. इनफॅक्ट मला जेव्हा समजलं ना की तू माझ्या भावाशी लग्न करायला रेडी झाली आहेस आणि तेही तो विडोर आहे हे माहीत असून सुद्धा, आय वॉज शॉक्ड. खूप वाईट वाटलं ग तुझ्यासाठी. पण इट्स ओके. आता तुझाही काहीतरी नाईलाज असेलच ना. मे बी तुला तुझ्या फॅमिलीने फोर्स केलं असेल या लग्नासाठी. नाहीतर या असा लग्नाला कोण रेडी होणार आहे. हे बघ, तुला लग्न करायचं असेल तर तू कर, मी काहीच बोलणार नाहीये. मी फक्त तुला एवढंच सांगायला आले होते. इवन मी सुद्धा एक मुलगी आहे आणि एका विडोर माणसाशी लग्न करताना तुला कसं वाटत असेल, आय अंडरस्टँड. पण जो निर्णय घेशील ना तो विचार करून घे. इनफॅक्ट तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आय होप मला नक्की काय म्हणायचंय तुला समजलं असेल. मला नक्की काय म्हणायचंय तुला समजलं असलं तर चांगलंच आहे. नाहीतर मला माझ्या पद्धतीने समजावं लागेल. साडी सॉलिड आहे. 1000 असेल ना. 1000 15-20 हजाराची तरी नक्कीच असेल. आणि तुला काय दिलंय? साडी. साडी? हो. वाव, मस्त आहे ग. आवडली तुला? हो. तर घे टुकलीस. मी का नेसू? काय बोलतेस तू? भावना कुठे आहे? दिसत नाही. मी ती पाहिलीच. ये बाळ. वीणा. आंटी. थँक्यू. वेंकी, हा मुलगा आल्यापासून एका जागेवरच बसून आहे. याला काही चालता बिलता येतं का नाही? का पेकाट बिकाट मोडलंय त्याचं? हा, तू का बस का? काय झालं? काय आजी, कशा आहात तुम्ही? मी चांगली खुटखुटीत आहे. मला मेलीला काय धाड भरलीये? मी आपलं सहजच बोलवलं. पण मला तुम्ही नीट बघितलंय ना, माझं पेकाट अजिबात मोडलेलं नाहीये, व्यवस्थित चालतं येतं. हो का? चांगलंय चांगलंय. आणि बरं का आजी, माझे डोळे शाबूत आहेत, छान दिसतं, कानाने स्पष्ट ऐकू येतं, तोंडाने बोलता येतं. काय रे माझी नात? भावना तुला आवडते का? मला भावना आंटी खूप आवडते. श्रीकांतराव, पुढची बोलणी करण्याअगोदर मला तुम्हाला काही सांगायचं आहे. काय आहे, आमच्या भावनाच्या पत्रिकेमध्ये एक मला तुमची मुलगी खूप आवडली आणि मला खात्री आहे की भावना एक छान सून म्हणून आमच्या घरी नांदेल. आमचा पत्रिकेवर अजिबात विश्वास नाही. पुढचं सगळं आपण देवावर सोडून लग्नाची तयारी सुरू करायला घेऊया. मला भावनाशी जरा बोलायचं होतं. हो. भावना, सावकाश. अरे वा, आंब्याचं झाड खूप जुनं आहे. छान छान आहे परिसर. तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? ते मी मुद्दामूनच बोललो, म्हणजे तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळ मिळावा, आपल्याला थोडी मोकळीक मिळावी, या अर्थी मी तसं बोललो.
म्हणजे तुम्हाला माझ्याशी काहीच बोलायचं नाहीये? तसं काही स्पेसिफिक असं नाही, पण तुम्ही बोलू शकता. ऑफिसमध्ये तुम्ही माझे सर असता, त्यामुळे बोलणं सोपं असतं. पण इकडे हे असं काय बोलायचं मला नाही कळत. म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये का? खुश नाही आहात का तुम्ही? नाही, तसं नाही सर. सर, मग काय म्हणू? फक्त श्रीकांत ना. हो श्रीकांत सर. पुन्हा सर. सॉरी, थोडं सवय व्हायला वेळ लागेल. हरकत नाही, मला अजिबात घाई नाहीये. तुम्ही तुमचा वेळ घेऊ शकता. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आजपर्यंत माझ्या बघण्याचे बरेच कार्यक्रम झाले, स्थळं पण बरीच आली, पण कुठेच काही घडलं नाही. कारण माझ्या पत्रिकेत एक भावना, मला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही. म्हणजे पत्रिकेवर विश्वास ठेवू नये असं मी म्हणणार नाही, पण जाऊ दे. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की तुम्ही या लग्नाला स्वखुशीने तयार आहात का? या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं मला नाही कळते सर. सॉरी श्रीकांत. मी एक सांगू, मी जेव्हा जेव्हा आनंदींना भेटते ना, तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की त्याच माझं सगळं जग आहे. थँक्यू सो मच भावना. मग आनंदीसाठी आपण एकत्र येऊया का? भावना आंटी, तिला माहिती आजी काय म्हणत होती? ती म्हणत होती आज मोठी पूजा आहे, पण तिने कसली पूजा आहे ते सांगितलंच नाही. कसली पूजा होणार आहे भावना आंटी? खरंच सांगू तुम्हाला? प्लीज सांग ना. मी तुम्हाला सांगेन, पण तुम्ही मला भावना आंटी नाही म्हणायचं. तुम्ही मला भावना आई म्हणायचं. खरंच? हो, आजपासून तुम्ही मला आई म्हणायचं. चालेल, पण तुलाही मला एक प्रॉमिस करावा लागेल. माझी आई जशी मला सोडून गेली तसं तू मला कधीच सोडून नाही जायचं. प्रॉमिस? हो बाळा, मी तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. प्रॉमिस? प्रॉमिस. भावना आई. वनजाताई, म्हणजे मला कळतंय तुमचा पत्रिकांवर वगैरे विश्वास नाही आहे. कसं आहे, भावनाचा जन्म ना मूळ नक्षत्रात झालाय, त्यामुळे काय आहे ना की अनेक स्थळे येऊन सुद्धा कधी योग जुळून आला नाही हो. पण गुरुजींनी सांगितलंय की लग्नाचं ठरलं तर पत्रिका बघून घ्या. म्हणजे चालेल ना तुम्हाला? चला, आता हीच प्रॉब्लेम सांगतेय, तर हे ऐकून तरी निदान मम्मा लग्न मोडेल. तुम्हाला अजून काही बोलायचं आहे लक्ष्मीताई? मी तुम्हाला आधीच म्हटलं, आमचा बित्रिकेवर अजिबात विश्वास नाही. उलट ती ज्या घरात जाईल तिथे सगळं आनंदी वातावरणच होईल. लक्ष्मीताई, खरं तर मी खूप खुश आहे. माझ्या श्रीकांतसाठी इतकी गोड आणि गुणी मुलगी मिळते. आणि हो, आजकालच्या जगात तुमच्यासारखं मोठं आणि एकत्र कुटुंब कुठे बघायला मिळतंय?
आणि तुमची फॅमिली पण खूप छान आहे. मला तर असं झालंय की कधी तुमच्या भावनाला सून म्हणून आमच्या घरी घेऊन जातीये. आपण ना लवकरात लवकर लग्नाची तारीख ठरवूया का? हो हो वनजाताई, अहो आम्हाला पण हेच वाटतंय की लवकरात लवकर आमची भावना तुमची सून व्हावी. आम्ही गुरुजींशी बोलतो आणि लवकरात लवकरचा चांगला मुहूर्त काढतो. हो, पण पुढच्या 10 दिवसातलाच मुहूर्त काढूया, काय म्हणता? नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. आणि हो, आमच्या काही फार अपेक्षा नाही आहेत. आपण लग्न अगदी साध्या पद्धतीने करू, म्हणजे रेजिस्टर लग्न सुद्धा चालेल आम्हाला. अगं बाई, नाही म्हणजे भावनाचे आई बाबा म्हणून आमची अशी इच्छा होती की म्हणजे फार काही नाही, पण किमान विधिवत वैदिक पद्धतीने लग्न व्हावं. तुमची काही हरकत नसेल तर. हो हो, तुमची इच्छा असेल अगदी तसं करू. पण लग्नाचा भार मला तुमच्यावर टाकायचा नाही. हा, लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार. अरे वा, हा संतोष, हो, असं कसं? आमच्या मुलीचं लग्न आहे तेव्हा सगळा खर्च आम्हीच करणार. याला नाही म्हणू नका तुम्ही. ठीक आहे, पण खरंच जास्त खर्च करू नका प्लीज. म्हणजे गरजेपुरत्याच गोष्टी करूया आपण, चालेल? चला मग आपण साखरपुडा करून घेऊया. साखरपुडा? नाही नाही, तुम्ही असं टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळ्या तयारीनिशी आलोय. हो. घर भरली नाती गोती, सुखाने इथे नांदती, स्वप्न सारे साकार होता, जणू स्वर्ग भास हा होतो. नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा, जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा. डोळे पाणी सुखाच्या लहरी, सरबरसे आनंदाची, नवख्या या बंधनाची सुरू झाली रे कहाणी. अलवार सागर वळहा, अलगुज सागहिवर हा, एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. ताई, जीजू मी तुमचा मस्त फोटो काढते. जीजू लाजताय काय? ताईच्या खांद्यावर हात ठेवा. अहो आता नवरा बायको होणार आहात तुम्ही, ठेवा. मगाशी मी तुला जे काही म्हणाले ना, ते फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी. हा, आणि बाय द वे तू पास झालीस तर श्रीकांत दादा आणि तुझी पेअर खूप छान दिसेल. अँड आय एम शुअर तू खूप चांगली सून होशील. बघा ना, फोन कुणाचा आहे, उचला. तुझ्या आईचा फोन आहे. हो, माझा हात ओला आहे, भांडी घासतीये, स्पीकर वर ठेवा. काय ग आई, आत्ता कशासाठी फोन केलास? अगं मंगला, तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती बघ. आपल्या भावनाचं लग्न ठरलं. काय सांगतेस काय आई? हा, खरंच की काय? अगं हो ना, आत्ताच तिच्या सासरकडची माणसं आली होती. अरे वा, मस्त ग. कोण आहे मुलगा? काय करतो? दिसायला कसा आहे? बरं आहे ना? आणि पगार चांगला आहे ना त्याचा?
सांगितलं कुणी? आपल्या गुरुजींनी? अगं हो हो, किती प्रश्न विचारशील, सांगते सगळं. अगं आपल्या गावचेच आहेत, चांगली माणसं आहेत. अगं आपली भावना जिथे नोकरीला आहे ना तिथेच असतात. अगं म्हणजे तिचे बॉसच आहेत ते. बघितलं, भावनाचे बॉस आहेत म्हणजे दणदणीत पगार. मंगला, अगं म्हणजे आमच्या भावनाला एकदम श्रीमंत स्थळ मिळालं. नाही तर तुम्ही वर्षानुवर्ष एकच ऑफिस, 5-5% पगार वाढ, गाडी इतकी प्रगती नाही. माझं नशीबच फुटक. हॅलो आई. भावना किती नशीबवान आहे ना ग. नाही, इतकं श्रीमंत स्थळ तिला मिळालंय ना. आणखी काय हवं? आता भावनाचं लग्न थाटामाटात होईल, हो ना? हो ग. जाऊ दे, तसे बाकी सगळे तुझे लाडके, मी मात्र दोडकी. आता मागच्या गोष्टी उकरून काढून काय उपयोग? मी तरी कोणाला सांगणार आहे? आई, मी काय म्हणते, भावनाच्या लग्नासाठी दागिने खरेदी करायला जाल ना तुम्ही? तेव्हा माझ्यासाठी एक छोटासा नेकलेस तरी आण ग. हो अगं, घेऊ ना. मी बाबांना याबद्दल सांगणार आहे बरं. अगं बाळा, ते सगळं होईल. जरा माझं ऐकतेस का? तिच्या सासरकडच्यांना ना घाई आहे. म्हणजे त्यांची इच्छा आहे की हे लग्न लवकरात लवकर व्हावं. तर लग्न घर म्हटलं की खूप कामं असणार ग, आपली धावपळ होणार आहे. तेव्हा माझी इच्छा होती की तुला जसा वेळ मिळेल, सवड होईल, मदतीला येशील का ग? बर 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 बर, मी ठेवते, मला काम आहेत. इकडे ये. काय कर? आकर. ए, तुम्ही पण इकडे या. अगं जानू, सांग तर कशाबद्दल आहे मिठाई? मिठाई श्री श्री विश्वानिकम गुरुजी. आपली भविष्यवाणी खरी ठरली आहे. विश्वा, माझ्या भावनाताईचं लग्न ठरलंय, तेही तिच्या बॉस सोबत. आणि ते स्वभावानेही खूप छान आहेत. काय कमाल न्यूज आहे यार. तुझ्या ताईला माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स म्हण. अजिबात नाही. का? विश्वा, तू ना नेहमी असंच करतोस. म्हणजे मी सतत तुझ्याबद्दल माझ्या घरी सांगत असते, पण तू कधीच माझ्या घरी येत नाहीस. जानू, तुलाही माहिती आहे ना, मी कॉलेजमध्ये किती बिझी असतो. आणि यावेळेस तर आईलाही भेटायला जायचं. नाही गेलो ना तर चिडेल. ठीक आहे, आता बघूया तू नक्की कधी माझ्या घरी येतोयस ते. येणार, लवकरच येणार आहे. विश्वा यार, फायनली माझ्या भावनाताईचं लग्न होतंय. मला ना खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. तू हो खुश, पण मला भारी तेव्हाच वाटेल जेव्हा आपलं लग्न ठरेल. हा? काय बडबडतोयस? काय नाही. बाय द वे, तू काल मला त्या मुलीबद्दल सांगणार होतास. आता सांग, कोण आहे ती मुलगी? काय घाई आहे जानू, सांगीन ना नंतर. नंतर म्हणजे नक्की कधी? भावनाताईचं लग्न झालं ना की सांगेन. बघा, हो, प्रॉमिस. प्रॉमिस. ओके. एकतर मारामारी तरी करतोस, नाहीतर मग धडपडतोस तरी. हे बघ, हे असं लोकांना मदत करणं वगैरे सगळं ठीक आहे, पण तुला किती त्रास होतो त्याचा. आई, काही नाही झालंय. काही नाही झालंय काय? हे बघ, मी तुला आधीच सांगते, तू जर तुझं हे वागणं थांबवलं नाहीस ना, तर मी तुझं घरातून बाहेर जाणंच बंद करून टाकेन. बघ तू. काय चाललंय मगापासून? बंद करा ते रडणं. अरे बाबा, तुला नाही रे, तू बोल. हा, किती लागलंय तुला? सॉरी.
कमलाकर दादा या इकडे. हा, काय ते कळवा, मला फोन करा. चला फोन ठेवतो. सिद्धू, सिद्धू, अरे काय ऐकतोय मी हे? त्या 4 आण्याच्या पोस्टरसाठी मारामारी केलीस? जे लोक तू पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणून तुझी आरती ओवाळतात ना, तेच लोक तुझ्यावर बोट ठेवतील. अरे राजकारण करायचं म्हटलं ना, ते एक वेळ हाड मोडलं तरी चालेल, पण इमेज मोडता कामा नये. निवडणुका तोंडावर आहेत, जरा जपून वागा. अरे काय शिरतय का डोक्यात? हो. गाढव डोक्याचा. चला हो. दिवसभर गाव हुंदारत फिरत असतोस ना, म्हणून हे सगळं घडतंय. तुझं डोकं तेव्हाच ठिकाणावर येणार आहे जेव्हा आम्ही तुझं लग्नच लावून देऊ. काय? हे दोघे इथे काय करतायत? आई, नमस्कार नमस्कार, या ना. लग्नाची तयारी सुरू झाली का? लग्नाची तयारी? मी तुमच्यावर प्रेशर टाकायला नाही आली इथे. हे घ्या, 50 लाखांचा चेक.